आपल्याला आपल्या मानसिकतेमध्ये बदल करावे लागतील। बदल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याची काही बदनामी झालेली आहे, त्याच्यातून आपल्याला सावरावं लागेल, चुका सुधाराव्या लागतील, जे चुकत असेल त्याला शासन करावं लागेल। त्याच्यामध्ये आम्ही पोलिसांना पण सांगितलं, हे करताना जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार करू नका। जो चुकेल तो कुणी असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचा असो किंवा राजकारणाशी संबंधित नसो, त्यांना योग्य पद्धतीनं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून, कायद्याच्या नियमांच्या माध्यमातून, घटनेच्या माध्यमातून त्याला शासन झालं पाहिजे। कायदा सगळ्यांच्या करता सारखा आहे, कोण मोठा आणि कोण छोटा नाहीये, आणि म्हणून याबद्दल देखील आपण सर्वांनी एका चांगल्या कामाच्या करता, कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यातली उत्तम राखण्याकरता आपण मदत करा। आपण कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला समजावून सांगा, त्याला म्हणा की बाबा पालकमंत्र्यांनी सांगितलंय, आता सरकार ऐकणार नाही, अनधिकृतपणे कुणी काही चुकीचं करू नका, ते केलं तरी आम्ही ते सरळ करू, आम्हाला ते करता येतं, परंतु आम्हाला वाकड्यात जायला लावू नका। त्यामध्ये शिस्त सगळ्यांना माझ्या सकट सगळ्यांनी पाळली पाहिजे, हे माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे। आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की जर कुणी ऐकलं नाही तर एकदा सांगू, दोनदा सांगू, तीनदा सांगू, नाही ऐकलं तर त्याला मकोका लावू आणि मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग अँड आतमध्ये जाऊन बस, मग त्याचं चालणार नाही। शेवटी आपल्याला सगळ्यांना नीटपणे काम करायचंय, आणि त्या कामात कोणी अडथळा आणत असेल, कोणी काही वेगळं काही घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यालाही बळी पडण्याचं काम माझ्या बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने करू नये, अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।